नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। बघा, तुम्ही जसं थंबनेल बघून आले असेल की विकृती चारा चारायचा की तांदूळ आणि गहू मिक्स करून चारायचा, त्याचे सर्व संदर्भासहित स्पष्टीकरण तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, खरंच खूप माहितीलायक व्हिडिओ होणार आहे ना। आता मित्रांनो, जर तुम्ही गावरान कोंबडी पालन सुरुवात करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आणि त्याच्यानंतरचा प्रश्न आहे सुरू करायचं असेल तर नक्की बघा। आता बघा, गावरानी फीडचा रेट काय आहे, त्याच्यासोबत तांदळाचा रेट किती आहे आणि दोन्ही मिक्स करून टाकायचे असेल तर त्याला किती प्रमाणात टाकू शकतो, ह्या सर्व गोष्टीची माहिती मी या व्हिडिओत देणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा, आता एवढा आपल्याकडे कोंबड्या आहे, जसं की तुम्हाला दिसत हे बघा, हा मित्रांनो आपला पूर्ण कोंबड्या आहे। त्याच्यामध्ये काही पिल्ले पण आहे, लहान पिल्ले, जसे की तुम्हाला दाखवतो मी। बघा, हे बघा, हे जे लहान पिल्ले आहे दिसले तुम्हाला मित्रांनो, ही लहान पिल्ले आहे। त्यानंतर मित्रांनो काही कोंबडे पण आहे त्याच्यामध्ये। आपला हा बघा, हा कोंबडा आज मला दिसत आहे, म्हणजे माझ्याकडे एवढा कोंबड्या आहे की मला स्वतःला लक्षात राहत नाही की कोणते कोंबडे। मग तुम्ही जर मोठ्या प्रमाणात जर व्यवसाय करायला जाल तर मित्रांनो तुम्हाला पण सहसा ओळखता येणार नाही की कोंबड्या किती आहे। तर मित्रांनो, चला आता मेन मुद्द्यावर येऊन जातो। तुम्हाला म्हणजे व्हिडिओला मित्रांनो सर्वांकडे टाईम खूप कमी राहते। तर मित्रांनो, मी चला तुम्हाला एक व्हिडिओ स्पष्ट सांगतो की चला आता बघा, चला ह्या रूममध्ये मी तुमच्यासाठी जे करून ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही। हे आहे फीड मित्रांनो, हे आहे विकृती फीड। जवळून बघा, हे याला म्हणतात मित्रांनो फिश स्टार्टर किंवा फिनिशर। कुठलाही फीड घ्यायचं काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला मित्रांनो। हे फीड याच्यात काय राहते मिक्स, मी सांगतो तुम्हाला। मक्का मिक्स राहते याच्यामध्ये, नंतर सोयाबीन मिक्स राहते त्याच्यामध्ये, सर्व जे पण मिक्स राहते, तांदूळ वगैरे सर्व आयटम याच्यात मिक्स राहते, ठीक आहे। तर मित्रांनो, हे फीडाचे मार्केटमध्ये रेट सुरू आहे आता सध्या तरी 32 रुपये किंवा 33 रुपये किलो। तर मित्रांनो, हे आपण जास्त चालू नाही शकत, कारण का बघा, आपल्या गावरानी कोंबड्यामध्ये एवढं उत्पन्न राहत नाही, त्याच्यामुळं आपण करतो। आणि राहिला यांच्या दुसरा चाऱ्याचा प्रश्न, तर मित्रांनो तुम्हाला दाखवून देतो आपल्या बाहेर। ते बघा, शेंगा वगैरे दिसत असेल तर त्या हिरव्या चाऱ्यावर आपल्या सहसा कोंबड्या चरत आहे। तर त्याच्यानंतर मित्रांनो, हे जे फीड आहे, हे फीड मित्रांनो फीड 32 रुपये 33 रुपये किलो भेटतात। आता त्याच्यानंतर सेकंड म्हणजे मित्रांनो हे आहे तांदूळ पण मित्रांनो आपण आपल्या कोंबड्याला चारू शकतो। पण बघा, याचं कसं राहते, याच्यामध्ये तुम्ही जर कंटिन्युअसली फीड न मिक्स करता जर चारले तर आपल्याला अंड्याचं प्रमाण नक्कीच कमी येईल। आणि अंड्याचं प्रमाण, कारण का बघा, गावरानी कोंबड्या आपण जास्तीत जास्त अंड्यासाठी करतो। तर मित्रांनो, हे जे तांदूळ आहे याच्यामुळे काय होणार आहे, आपल्याला कोंबड्याचं यांची जे विष्ट राहते ते पतली राहते आणि त्याच्यामुळे मित्रांनो रोग येण्याचे प्रमाण जास्त राहते। तर मित्रांनो, तरी हे तांदूळचे प्रमाण आपण जास्त घेऊ शकत नाही, बट आपण हे दोन्ही मिक्स करून टाकू शकतो। आता बघा, हा खराब तांदूळ आहे। आता बघा, कंट्रोलनं कुठेही भेटते असे तांदूळ, तर मित्रांनो हे पण आणून आपण आपल्या गव्हाला टाकू शकतो। म्हणजे तांदळापेक्षा बेस्ट हे गहू राहू शकतात, मला माहिती आहे हे तांदळापेक्षा बेस्ट गहू राहील। पण आपल्याला गव्हाचे प्रमाण पण कमी भेटत राहिले तर आपण गहू प्लस हे तिन्ही आयटम एकसाथ मिक्स करून टाकू शकतो। आता राहिला प्रमाण सांगतो। आता बघा, हे तांदूळ 20 रुपये किलो पडतात आपल्याला, हे फीड 32-35 रुपये किलो पडतात। तर तुम्ही एक बेस्ट करू शकता, 3 किलो तांदूळ 2 किलो फीड, 3 किलो तांदूळ 2 किलो फीड, असं करू आपल्या कोंबड्याला पण चारलं तरी तुमचा अंड्याचा ॲव्हरेज चांगल्या प्रमाणात येईल। आपण किती पण चारून काही होणार नाही आपल्या कोंबड्याला। जे अंडेवाली कोंबडी राहते, एक फिगर मेंटेन ठेवते, तिला मित्रांनो फक्त एवढं राहते, टाईम टू टाईम जसं 8 वाजता 12 वाजता 4 वाजता असं चारा टाकत राहिला ना तर आपल्याला अंड्याचं प्रमाण चांगल्या प्रकारे येऊ शकते आपल्या फार्ममध्ये। तर मित्रांनो, असं काही नाही आहे की यांना हे विकृती, हे दोन्ही मिक्स टाका, तुमच्या व्यवसायामध्ये थोडासा खर्च कमी होऊन जाईल। आता समजा जर 100 कोंबड्या आहेत तर त्यांना असं समजा 20-30% बाहेरचा चारा भेटला तरी मित्रांनो तुम्हाला हे द्यावेच लागते। तर मित्रांनो, हे मी माहिती जे देत राहतो तुम्हाला, हे तुमचा व्यवसाय प्रॉफिटमध्ये जाव याच्यासाठी करता राहतो। कोणी सुरू करणार असेल किंवा कोणी सुरू करत असेल आणि माझं काही चुकलं असेल तर मित्रांनो मला नक्की कमेंट करून सांगा, कारण का बघा कसं राहते, मला पण काही अनुभव आहे 1.5-2 वर्ष, काय तुम्हाला काही आला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो, काही मदत लागल्यास तर मला कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जाऊन बाकी व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता। आता हे तर तुम्हाला माहिती चांगल्याने कळली असेल। तर मित्रांनो, हे फीड कुठे भेटेल तर याच्या पण सांगून देतो। हे मित्रांनो, कुठेही आपल्या जिथं पशुखाद्याचं दुकान असेल तिथे जाऊन बघू शकता तुम्ही। हे बॅगच भेटते मित्रांनो 50 kgची बॅग, हे 1700-1800ची होते, कारण का हे महाग याच्यासाठी झाली, कारण का याच्यात मक्का वगैरे सर्व महाग झाला त्याच्यामुळे बॅग महाग झाली। मी तर स्वतः 1500 रुपयापासून हे बॅग घेणं सुरू केली होती। आता हे जसं याचं डिमांड वाढत आहे तसं हे बॅग पण महाग होत आहे। चला, त्याच्यानंतर हे तांदूळ तर आपण सहसा क्विंटलचे आहे, हे काही विक्रेते तांदूळ राहत नाही, हे घरगुती तांदूळ राहते आपल्यावाले क्विंटलचे भेटलेले, हा पण आपण कोंबड्याला चारू शकतो। आणि त्याच्यानंतर हे तांदूळ गहू असा खराब प्रकारचा जर राहिला ते पण नक्कीच चारू शकता।
आता त्याच्यानंतर हे बघा, ह्या कोंबड्या आता काही थोडासा खर्च राहिला हा आपण असा बाहेरच्या याच्यावर करू शकतो, जेणेकरून हे बघा हा शेंगा वगैरे आहे ह्या पण स्वतः चांगल्या प्रकारे खाते. आता त्याच्यानंतरचा प्रश्न राहिला, सर्व नियोजन व्यवस्थित करायचं मित्रांनो. व्यवसाय सुरू करायचा असला ना तर सर्व व्यवसायाची अगोदर पुरेपूर माहिती घ्या, त्याच्यानंतर सुरू करा. माझं अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून आणि तुम्ही माझ्या अपेक्षेला खरे ठरवा असं वाटते. आणि काही लागल्यास तर नक्कीच कमेंट करा, ठीक आहे. आणि मित्रांनो प्लीज हा व्हिडिओ दूरपर्यंत थोडा शेअर करा, जर कोणाला लागत असेल, मदत लागत असेल तर का व्यवसाय सुरू करायचा कसा, ठीक आहे मित्रांनो.